हा विषय आता फक्त बैलगाडा शर्यतीपुरता उरलेला नाही, तर तो जिवंत दंतकथेप्रमाणे लोकांच्या मनात घर करून बसला. बकासूर नाव दिसलं की हात आपोआप वेळेवर जातो. तर बकासूर म्हणून आम्ही आलो, आणि तो मैदानात असता तर पहिला नंबर कोणी हिसकावू शकला नसता. अशा शब्दात लोक आपली भावना व्यक्त करत आहेत. जिथे जिथे चर्चा होते तिथे एकच नाव पुन्हा उमटतं, बकासूर. काही जण त्याला देव म्हणतात, तर काही जण किंग, तर काही जण डॉन. पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न तकतकत आहे, खरंच बकासूरला न्याय मिळतोय का? अनेक प्रतिक्रिया सांगतात की मधून गाडी लागली असती तर निकाल वेगळा लागला असता. मुद्दाम त्याची चिठ्ठी फायनलला काढली जाते आणि प्रत्येक मैदानात त्याच्यावर अन्याय होतो. दुसरीकडे काही लोक ठामपणे म्हणतात, अख्ख्या महाराष्ट्रात असं एकही गाव नाही ते बकासूरचं नाव नाही, आणि त्याच्यामुळे बैलगाडा शर्यतीला एक ग्लॅमर आणि क्रेज. म्हणजे बकासूर हा फक्त एक बैल नाही, तो भावनांचा राजा बनला आहे. पण सस्पेन्स अजूनही इतकाच आहे. इतकं प्रेम, इतकी लोकप्रियता असूनही प्रत्येक मैदानात निर्णय खरोखर न्यायाने होतो का, की कुठेतरी अदृश्य हात निकाल ठरवत आहेत? आता हा प्रश्न तुमच्या समोर आहे. बकासूर खरंच किंग ऑफ बैलगाडा आहे का, की त्याच्यावर अन्याय होत आहे? काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण ही कथा अजून संपलेली नाही आणि पुढचा अध्याय तुमच्या शब्दांनीच लिहिला जाणार आहे.